नमस्कार मंडळी, एस एस फूड कट्टा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी तुमच्यासोबत घेऊन आले आहे शेवग्याच्या शेंगाची एकदम सोपी, घरगुती आणि पचायला हलकी अशी सुकी भाजी. चला तर या रेसिपीचं प्रथम आपण साहित्य बघून घेऊया. त्यासाठी लागणारं साहित्य आहे, इकडे मी शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत, त्या चांगल्या उकडवून घेतलेल्या आहेत, बघू शकता तुम्ही. त्यानंतर एक टोमॅटो घेतलेला आहे बारीक चिरून, एक कांदा तो सुद्धा असा बारीक चिरून घेतलेला आहे, कढीपत्ता घेतलेला आहे, 1 चमचा शेंगदाणे घेतलेले आहेत, आलं लसूण मिरचीचा ठेचा घेतलेला आहे, अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं, कोथिंबीर, अर्धा चमचा हिंग, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा लाल तिखट मसाला, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा आमचूर पावडर आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. चला तर आपण आता झटपट रेसिपीला सुरुवात करायची आहे. इकडे मी फ्राय पॅन घेतलेला आहे. फ्राय पॅन मध्ये आपण आता हे शेंगदाणे आहेत ते चांगले खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत. गॅसची फ्लेम इकडे हायस्ट ठेवा. हाय फ्लेमवर आपल्याला हे मस्तपैकी असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे. बघू शकता तुम्ही आपले शेंगदाणे आहेत ते मस्तपैकी असे भाजून झालेले आहेत. आपण आता हे एका खलबत्त्यामध्ये काढायचे आहेत व चांगले ठेचून घ्यायचे आहेत. असा त्यांचा कूट करून घ्यायचा आहे शेंगदाण्यांचा. आपण आता त्याच फ्राय पॅन मध्ये 1 चमचा आपल्याला तेल घालायचं आहे. तेल आपलं गरम झालेलं आहे. आपण आता याच्यामध्ये जिरं आणि मोहरी घालायची आहे. त्यानंतर कढीपत्ता घालायचा आहे, चिमूटभर हिंग घालायचा आहे. त्यानंतर याच्यामध्ये आपण एक कांदा घालणार आहोत बारीक चिरलेला व परतवून घ्यायचा आहे. कांदा चांगला आपल्याला इकडे भाजून घ्यायचा आहे. बघू शकता तुम्ही. गॅसची फ्लेम इकडे हायस्ट ठेवा. सर्वप्रथम हाय फ्लेमवरच आपल्याला कांदा आहे तो चांगला भाजून घ्यायचा आहे. त्यानंतर याच्यामध्ये आलं लसूण मिरचीचा ठेचा घालायचा आहे व 2 ते 3 मिनिटं चांगलं परतवून घ्यायचं आहे. आपला मस्तपैकी कांदा आहे तो भाजून झालेला आहे, बघू शकता तुम्ही. आपण आता याच्यामध्ये टोमॅटो घालायचा आहे बारीक चिरलेला. त्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ आहे ते घालायचं आहे व परतवून घ्यायचं आहे. टोमॅटो चांगला मऊसूत झाला पाहिजे असं परतवून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही टोमॅटो आपला मऊसूत झालेला आहे. आपण आता याच्यामध्ये बेसिक मसाले आहेत ते घालायचे आहेत. गरम मसाला घालायचा आहे, त्यानंतर हळद घालायची आहे, आमचूर पावडर आहे ती घालायची आहे, लाल तिखट मसाला आहे तो घालायचा आहे व चांगलं 1 ते 2 मिनिटं परतवून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही मसाले आपले चांगले परतवून झालेले आहेत. त्यानंतर याच्यामध्ये आपण जे शेंगदाणे भाजून घेतले होते त्याचा मी इकडे असा कूट करून घेतलेला आहे तो घालायचा आहे. त्यानंतर थोडीशी कोथिंबीर घालायची आहे बारीक चिरलेली व चांगलं 1 ते 2 मिनिटं परत आपल्याला इकडे परतवून घ्यायचं आहे. आपले मसाले चांगले भाजून झालेले आहेत. आपण आता याच्यामध्ये शेवग्याच्या शेंगा आहेत त्या घालायच्या आहेत व चांगलं परतवून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम इकडे मीडियमच ठेवा. आपण आता ह्याला झाकण लावून 5 ते 6 मिनिटं शिजू द्यायचं आहे. शेवग्याची शेंग ही आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. त्यामध्ये कॅल्शियम, आयर्न, फायबर असतात. आपण आता झाकण उघडून बघूया. मस्तपैकी आपली शेवग्याच्या शेंगांची सुकी भाजी मस्तपैकी अशी तयार झालेली आहे. बघू शकता तुम्ही. एकदम भारी आणि चवीला तर खूपच छान लागतात ह्या शेवग्याच्या शेंगा. माझी ही रेसिपी जर आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.